या ठिकाणी आहेत, आमच्या आदर समजतील तेव्हा आमची भविष्याची वाट उज्ज्वल असेल आणि त्या दिवशी ते आमचं भविष्य असेल. लक्षात घ्या. कारण शेर कभी बिकते नहीं कुत्तों के बाजार में और बिकने वाले लोग दिखते नहीं मेरे छत्रपती राजा के दरबार में. ही ताकद विचारांची आहे. लक्षात घ्या. ही शिवरायांची ताकद आहे. ही ताकद आम्हाला समजून घ्यावी लागणार आहे. विचारांची ताकद फार मोठी असते. लक्षात घ्या. संतात साहित्य आम्ही वाचलं पाहिजे. महापुरुषांच्या विचारांची पायाभरणी आम्ही आमच्या विचारांमध्ये केली पाहिजे. कारण एक दिवस दोन गोष्टीमध्ये भांडण लागलं. एक म्हणजे आपली जीभ आणि दुसरी म्हणजे आपले दात. लक्षात घ्या. आता हे 32 दात त्या जिभेला म्हणायला लागले 32. आता बहुमताचा खूप प्रभाव आहे. ज्यांच्याकडे बहुमत आहे मग पक्ष फोडून का जाईना कोणी. त्यांचा तिथं विचार होतो. त्यांच्याकडून रिझल्ट लागतात सगळे. हे सगळ्यांना माहित आहे. मग दात 32 होते, जीभ एकच होती. आता 32 दातांना बहुमत होतं. मुख्यमंत्री त्यांचाच होणार होता. म्हणून 32 दातांना हे वाटलं. तेव्हा 32 दातांना जिभेला धमकी दिली. ईडी लावतो. तेव्हा 32 दात लक्षात द्या काय म्हणाले जिभेला की हम है 32 तू है अकेली माय. हम है 32 तू है अकेली माय. एक बार चपा डालू तो फिर याद कहा जाए. त्यावर जीभ हुशार असते. लक्षात घ्या. ही जीभ स्वाभिमानी असते. ही जीभ तुमच्या सुंदर वाटिकेची आहे. लक्षात घ्या. ही जीभ त्या दाताला उत्तर देते कि तुम हो 32 मैं हूं अकेली माय. तुम हो 32 मैं हूं अकेली माय. लेकिन एक बार टेढ़ी चलू तो पूरी 32 ही गिर जाए. ही ताकद संत साहित्याची आहे. ही विचाराची ताकद आहे. लक्षात घ्या. ही आम्हाला समजून घ्यावी लागणार.